23 रुपये 77 रुपये असे पीक विमा आल्याची बातमी या ठिकाणी दाखवण्यात आली। ती खऱ्या अर्थानं बातमी पूर्णपणानं चुकीची असं म्हणणार नाही, पण पूर्ण बातमी जर दाखवली असती तर नेमकं त्या शेतकऱ्याला किती पैसे मिळालेत हे आपल्याला कळालं असतं। वैजापूरच्या त्या 2 शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 3 वेगवेगळ्या पिकाचा भरला, त्यात मका होती, सोयाबीन होता आणि कापूस होता। मका सोयाबीन आणि कापसाचे त्याला अंतरिम जे काही मिळायचे ते 13,000 रुपयाच्या वर मिळाले आणि तिन्ही अकाउंट वेगवेगळे होते। मक्याच्या बाबतीत सुद्धा त्याला अंतरिम 2400 रुपये मिळाले, पण अंतिम कापणी प्रयोगानंतर त्याच्या नुकसानीमध्ये फक्त 2600 रुपयाचं नुकसान झालं, तर राहिलेली रक्कम ही 200 रुपये म्हणजे 193-94 रुपये देण्यात आली। म्हणजे एकूण त्या दोन्ही शेतकऱ्याच्या खात्यावर 16,000-17,000 रुपयाच्या वर 3 रुपयामध्ये त्यांना एवढा पीक विमा मिळालेला आहे। त्यामुळं ती बातमी पूर्णतः खोटी आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या प्रती, कृषी विभागाच्या प्रती एक वेगळा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कृपा करून वाहिन्यांनी या ठिकाणी थांबवावा ही माझी हात जोडून विनंती आहे। 1,000 रुपये लागतात अकाउंटमध्ये। नाही, एक मिनिट आपल्यालाही सांगतो, पुन्हा आपलाही गैरसमज या ठिकाणी होतोय की तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी 13,000 रुपये गेलेत, तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी मक्याचे 2400 रुपये गेलेत, तुमच्या अकाउंटला सोयाबीनचे 7,500 रुपये जर अगोदरच गेलेत, तर राहिलेली जी अंतिम कापणी प्रयोगानंतरची फरक रक्कम आहे ही दुसऱ्या अकाउंटला गेलेली आहे। ती अकाउंटला राहिलेली रक्कम जर 200 असेल तर ती 200 जाईल, पण टोटल रक्कम किती शेतकऱ्याला गेली आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर ती टोटल रक्कम शेतकऱ्याला 15,000 रुपयाच्या खाली नाही। दोन्ही शेतकऱ्याला ही जबाबदारीपूर्वक सांगतो। सर, धनंजय मुंडे साहेब, ज्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नाही। या 20 जुलैपर्यंत प्रोत्साहनपर जी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम राहिलेली आहे, या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर 20 जुलैपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असेल? आता ते अर्थसंकल्प होईपर्यंत आपण वाट पाहिली तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचं राहील। हिंदी में जो किसान के खाते का जो है सर ये नरेटिव